लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। जळगावमध्ये 2 धक्कादायक प्रकार उघड झाले। आरोपीवर जळगाव पोलिसात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेंदालाल मिल परिसरातील पीडित महिलांनी आमच्या शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की त्यांच्या पतीचे मित्र त्यांनी त्यांच्याकडे केवायसीचे डॉक्युमेंट्स अपडेट करण्याच्या निमित्ताने घरी येऊन जवळीक निर्माण करायचा प्रयत्न केला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही मला आवडतात आणि त्याबद्दल त्यांना विचारपूस केलेली होती। गुन्हा आता पीडितांच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करणे आणि याच्यात सतत महिलेला त्रास देणे या संदर्भात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला ई-केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल। ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या। या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये। ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी। लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे। लाडक्या बहिणींना केवळ पैसे देऊन नाही तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याचं काम सरकार करतं आहे। आपण सुरक्षेची चिंता करू नका। त्या ठिकाणी आपण या महिलांसाठी काय करताय, एक महिला नेत्या म्हणून त्याचं पहिलं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्या। लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला देवाभाऊ सक्षम आहेत। माहीत नाही तिथले जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते त्याची दखल घेतील आणि जर कुणी अशा रीतीचं जर मूर्खपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। जे बदमाश सरकार आहे आणि सरकारकडून कुठे ट्रक पेट्रोलची घटना लष्करी सामानात घेऊन जात असताना ट्रक पेट्रोलची घटना जशी झालेली आहे तशाच पार्श्वभूमीवर अशा अत्यंत किळसवाण्या घटना या घडत आहे। त्यामुळे खराब प्रवृत्ती या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी बळावलेली आहे। हेच या प्रकरणाच्या माध्यमातून दिसून येतं। कोण आहे त्याला जोड्यान हाणला पाहिजे, त्याला तुडवला पाहिजे असं कोणी असेल नीच माणूस की लाडक्या बहिणींना अशा चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली असेल हे आपल्या माध्यमातून मला कळतंय। त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।